श्री स्वामी समर्थ. गुड इव्हनिंग सर्वांना. आज आहे शनिवार. शनिवारच्या दिवशी ना संध्याकाळी 6 वाजल्यापासून मी व्लॉगची सुरुवात केलेली होती. देवाला दिवा अगरबत्ती वगैरे केले आणि त्यानंतर मग आपलं किचनचं जे नॉर्मल रुटीन होतं ते सुरू होतं. आणि आज मला कमेंट आले होते की म्हणजे डेली व्लॉग टाकत जा असं होतं. मग काय तुम्हाला तर माहीतच आहे, असं कमेंट आली की नाही मला तर जसं की हत्तीचं बळ येतं की काय माझ्यामध्ये, असं मला वाटतं. मग काय नाही, विदाऊट एनी प्लॅनिंग ना कॅमेरा जस्ट ऑन केला आणि जे काही माझं नॉर्मल जे रुटीन असं जे की काहीच ठरलेलं नाही आहे तेच तुमच्यासोबत शेअर करत होते. जे चहा लवर आहेत त्यांना मग आलं टाकून बनवलेला चहा तर खूप जास्त आवडतच असणार आहे. आल्यासोबतच ना तुम्ही कधी कधी तुळशीची पानं किंवा 1-2 लवंग पण टाकून चहा बनवत चला, खूप जास्त टेस्टी लागतो. आणि तुळस आहे, लवंग आहे, त्याच्यामुळं ना थंडीमध्ये देखील गरम ठेवते. म्हणजे लवंगमध्ये गरम उष्णता असल्यामुळं आपल्या बॉडीला उष्णता देण्याचं काम करते. चहा घेतला मी. त्यानंतर मग वैभवीला ना संध्याकाळच्या वेळेस काहीतरी पाहिजे असतं, हलकं फुलकं स्नॅक्स तिला हवं असतं. मग माझ्याकडे मी चिवडा बनवून ठेवलेलाच असतो. तिला भेळ खूप जास्त आवडते. असं काहीतरी आपण बनवून ठेवलेलं थोडंसं असेल ना तर मुलं मग बाहेरचं काही मागत नाहीत. मॅगी वगैरे कधीतरी ठीक आहे 15 दिवसातून 1 महिन्यातून, पण मग असं दररोजच लागतंच ना मुलांना. आणि जेवण नको म्हणतात सारखं. जेवण जरी केलं तरी आधीमध्ये ना त्यांना काही ना काही हवंच असतं. मग हे थोडंसं जर का तुम्ही चिवडा बनवून ठेवला, थोडंसं फरसाण जरी आणून ठेवलं ना, कांदा टोमॅटो कोथिंबीर लिंबू टाकून ना एका टायमाची मस्त अशी भेळ होऊन जाते. आणि तिने ना खूप जास्त आवडीने खाते ही. तिचे काहीच टँट्रम्स नाही आहेत खाण्याच्या बाबतीत. सगळं खाते तिने. वैष्णवी आणखीन खूप जास्त म्हणजे हे असतं, हे नको ते नको, पण तिचं ना काहीच नसतं तसं. त्यानंतर माझ्याकडं कॉर्न होते थोडेसे. कॉर्न देखील ना मी म्हणजे फ्रीझरमध्ये ठेवलेले होते, ते काढून थोडेसे पाण्यामध्ये टाकून ठेवले आणि नंतर चाळणीवरती गाळून ठेवले. आणि अगदी चाकूने ना त्याला असं बारीक बारीक कट करून घेतले. तुमच्याकडे जर का चॉपर असेल ना तर त्याच्यामध्ये देखील अगदी पटकन होईल. थोडीशी 1 शिमला मिरची आणि कोथिंबीर पण कट केले. मी ना कालच तूप बनवलेलं होतं. मग तूप बनवताना मी पनीर पण बनवते ते राहिलेल्या दुधामधून. ते कसं बनवते त्याची पूर्ण डिटेल्ड रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. मी लिंक देते खाली, तुम्ही जाऊन चेक करू शकता. म्हणजे तूप बनवताना थोडंसं लोणी काढते, पनीर बनवते, तूप बनवते, सगळंच होतं माझं. आता याच्यामध्ये ना ते बनवलेलं पनीर, शिमला मिर्च, स्वीट कॉर्न, कोथिंबीर टाकले, थोडंसं पिझ्झा सीझनिंग, ऑरेगॅनो, काळी मिरी पूड, मीठ हे सगळं टाकून ना मिक्स करून घेतलेलं आहे ते. आणि आपण जे नॉर्मल चपाती लाटतो ना तशीच, पण थोडी जास्तच पातळ लाटलेली आहे चपाती ही. कारण आपण याला फोल्ड करणार आहोत ना. फोल्ड केल्यानंतर म्हणजे एकमेकांवरती लेअर भरपूर येतात. मग ते असं भाजल्यानंतर असं म्हणजे छान शेकलं जायला पाहिजे ना, त्याच्यामुळं मग एक अगदी पातळ लाटून घ्या तुम्ही. आणि याचं आता तुम्ही जसं व्हिडिओत पाहता ना त्याप्रमाणे ना याला फोल्ड करून घ्या. असं फक्त आपण म्हणजे आलू परोठा वगैरे बनवतो ना त्यामध्ये, म्हणजे असं जसं पुरणपोळीला ते करतो तसं जर का करून लाटायचं म्हणलं ना तर जमत नाही लाटायला, तो फाटणारच पराठा. त्यापेक्षा मग मी हे असं बनवायला ना जास्त सोपं पडतं. तसं जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं, 4ही बाजूंनी पूर्ण त्याला सील करून घेतले आणि जस्ट चौकोनी असंच लाटून ना तूप लावून मस्त तव्यावरती खरपूस असं शेकून घेते. तुम्ही पाहिलंच म्हणजे पनीर देखील तूप बनवताना आपलं निघताना अजिबात त्याला वाया घालवायचं नाही. त्याच्यामध्ये देखील खूप छान असे पराठे किंवा पनीर भुर्जी पण आपण बनवू शकतो. आणि मुलांना नाही का आवडतं असं काहीतरी वेगळं करून दिलं की. आणि कालच फ्रेंच फ्राईजसोबत वगैरे मी हे डिप बनवली होती, मेयोनीज आणि हे टाकून ते होती, त्याच्यासोबतच सर्व केलं. रागाला गेली डुमे. काय पाहिजे तुला? दूध पाहिजे अजून? तू जेवली ना, जा झोप आता. देऊ दे थोडं दूध देऊ. बर दे. खूप दिवसांपासून ना मला बिर्याणी मसाला बनवायचा होता, जो की आपण पुलावमध्ये देखील वापरू शकतो, मसाले भातमध्ये. त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते. शेवटी आज बनवायलाच घेतले मी. 10-15 तमालपत्र, 10-15 ना लाल बेडगी मिरची सुकी, त्यानंतर कसुरी मेथी घेतलेली आहे मी 2 टेबलस्पून. आणि जावित्री एक 4-5 फुलं घेतलेली आहेत जावित्रीचे. ते थोडेसे भाजून घेऊन ना त्याला बाजूला काढून ठेवलेले आहे थंड करण्यासाठी.
त्यानंतर मी धने 4 टेबलस्पून, जिरे 1 टेबलस्पून, शहाजिरा 1 टेबलस्पून, वेलची 4 टेबलस्पून, मसाला वेलची एक 10 ते 12, दालचिनी 6 इंच, काळी मिरी ना मी अर्धाच टीस्पून टाकले कारण तिखट नको वाटतं मुलींना खूप जास्त. लवंग ते 2 टेबलस्पून घेतले आणि झालं इतकंच ना. छान असं भाजून घेतलेलं आहे हे सर्व आणि नंतर ताटात काढले. त्यानंतर एक अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता एक मध्यम साईजचं जायफळ घेतलेलं आहे मी आणि एक खलबत्त्यामध्येच ना थोडंसं कुटून घेते आणि ते देखील याच्यामध्येच मिक्स करून घेणार आहे. आता हे सगळं ना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. अजिबात गरम गरम आपण याला बारीक करायचं नाही आहे. जोपर्यंत थंड होतं आहे तोपर्यंत मसाल्यासाठी लागणारा जार क्लीन करून ठेवला आणि दही बनवत होते मी, कारण आता रात्रीची वेळ होती ना, मग थोडंसं दही दररोज लागतं घरी आणि घरातच बनवते ही मी. बऱ्याच जणांचं भ्रम आहे की काचंचंच भांडं हवं, मातीचंच भांडं हवं दही लावण्यासाठी. अजिबात नाही. मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवते. स्टीलच्या भांड्यामध्ये देखील कोणत्याही भांड्यामध्ये ना तुमचं दूध जर का छान असेल आणि तुम्ही छान लावलात ना, पाण्याचं कंटेंट जास्त नसेल तर ना दही हे आपलं घट्टच बनतं. एक अर्धा चमचा दही वाटीमध्ये टाकून छान फेटून घेतले मी पूर्ण, छान त्यातल्या गुठळ्या मोडून घेतल्या आणि अगदी कोमट असलेलं दूध त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून ना रात्रभर आता याला ठेवून देते. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते की स्टीलच्या भांड्यामध्ये देखील किती परफेक्ट दही लागतं ते. नाहीतर बरेच जण फक्त दही लावण्यासाठी कुठं चिनी मातीची भांडी आणा, काचेची भांडी आणा, एक्स्ट्रा पैसे खर्च करत बसतात. ठीक आहे, ज्यांना हौस आहे त्यांनी करू शकतात ते. बट स्टीलमध्ये पण होऊ शकतं काही, म्हणजे महाग भांडी आणायची गरज नाही आहे. तुम्ही पाहिलं मसाला इथं मी मिक्सरला वाटून घेतले. पल्स मोडवरती फिरवायचं आपण याला, एकदमच जास्त खूप फास्ट करायचं नाही. पल्स मोडवरती थांबत फिरवायचं. इतका छान सुगंध येत होता किचनमध्ये, मी काय सांगू तुम्हाला. म्हणजे असं तुम्ही कल्पना करू शकत नाही, इतका मस्त सुगंध येत होता ना. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा मला जेव्हा होईल तेव्हा ना मी तुमच्यासोबत बिर्याणीची किंवा पुलावची देखील रेसिपी शेअर करेन. मार्केटच्या मसाल्यापेक्षा ना खूप जास्त छान होतो हा मसाला. चला तर मग मंडळी, तुम्हाला मी आज माझा सायंकाळपासून ते रात्रीपर्यंतचं रुटीन दाखवलेलं आहे. आत्ता वाजलेले आहेत 10:30 झालेले आहेत बरोबर. हा व्लॉग मी इथंच एंड करते. उद्या वैष्णवीच्या कॉलेजमध्ये देखील ना तिचं फॅन्सी ड्रेसचं कॉम्पिटिशन आहे. इतका वेळ तिने महाराष्ट्रीयन लुक करून जाणार आहे, लावणी वगैरे म्हणजे तसं करून जाणार आहे. तिची प्रॅक्टिस सुरू होती. तिचा लुक देखील ना मी उद्या शूट करून म्हणजे नंतरच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. भेटूया पुन्हा एकदा मग अशा छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, हेल्दी राहा, आनंदी आणि फिट राहा. तोपर्यंत बाय आणि गुड नाईट सर्वांना.